नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. येत्या मंगळवारी 6 जानेवारी 2026 रोजी आलेली आहे वर्षाच्या सुरुवातीची सर्वात मोठी अंगारकी संकष्टी चतुर्थी. जेव्हा मंगळवारी संकष्टी चतुर्थी येते तेव्हा अंगारक योग बनतो, ज्याला आपण मंगळी चतुर्थी असं म्हणतो. आणि या वर्षाची पहिली अंगारकी संकष्टी चतुर्थी 6 जानेवारी 2026ला आलेली आहे. सगळ्या गणेश भक्तांसाठी अतिशय महत्त्वाचा दिवस, कारण प्रत्येक महिन्याच्या वद्य चतुर्थीला आपण संकष्टी चतुर्थी साजरी करत असतो आणि ती जर मंगळवारी चतुर्थी आली तर त्या चतुर्थीला अंगारकी चतुर्थी असं म्हटलं जातं. आणि जो कोणी अंगारकी चतुर्थी फक्त धरतो किंवा उपवास करतो त्याला संपूर्ण वर्षभराच्या चतुर्थीचं फळ मिळत असतं. तर आपल्याला या चतुर्थीच्या निमित्तानं काय सेवा करायची आहे ते आज आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की पहा. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. 6 जानेवारी मंगळवारी संकष्टी चतुर्थी आलेली आहे. प्रत्येक गणपती बाप्पांच्या भक्तांसाठी अतिशय महत्त्वाचा दिवस म्हणजे संकष्टी चतुर्थी असल्यामुळे उपवास धरा. ज्यांना उपवास करणं शक्य होत नाही त्यांनी नाही केला तरी चालेल, पण शक्य असेल तर नक्कीच तुम्ही उपवास करू शकता. आता तुम्हाला काय करायचं आहे, प्रत्येकाच्या घरात गणपती बाप्पांची मूर्ती असतेच, पण प्रथम सकाळी उठून सुशुर्भित होऊन सूर्यदेवाला जल अर्पण करून गणपती बाप्पांची पूजा करायची आहे. गणपती बाप्पाला हळद, फूल, अक्षदा, गंध, धूप, दीप अर्पण करायचं. गुळ खोबऱ्याचा नैवेद्य अर्पण करावा. गणपती बाप्पा ही विद्येची देवता आहे, ज्ञानाची देवता आहे आणि आपल्यालाही असं वाटत असतं की आपल्याला आपल्या मुलांनी किंवा मुलींनी अभ्यास करावा. तर अर्थात जो कष्ट करत असतो त्याला नशिबाची साथ असतेच, पण आपल्याला या दिवशी दिवसभरात एक दुर्वाचा उपाय करायचा आहे. ज्यावेळेस आपण गणपती बाप्पांना अभिषेक घालू त्यानंतर लगेच केला तरीही चालेल किंवा संध्याकाळी देखील करू शकता. बघा, जसे भगवान शंकरांना बेलाचं पान हे अतिशय प्रिय आहे, त्याचप्रमाणे गणपती बाप्पांना देखील दुर्वा अतिशय प्रिय आहेत. तर आपल्याला हा उपाय करताना गणपती बाप्पांसमोर दिवा लावायचा आहे. तसंच तुळशीसमोर देखील एक तुपाचा दिवा लावायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांच्या समोर बसून हातामध्ये दुर्वा घेऊन हा उपाय करायचा आहे. हा उपाय तुम्ही किंवा तुमची मुलं किंवा तुमचे पती कोणीही करू शकतात. तुम्ही देखील मुलांसाठी करू शकता. आपण हा उपाय कशासाठी करत आहोत हे प्रथम आपण सांगायचं आहे. म्हणजे गणपती बाप्पांसमोर आपल्याला त्यांना प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर हा उपाय करायचा आहे किंवा तुम्ही मुलांना देखील करायला हा उपाय लावू शकता. त्याच्यानंतर बघा, प्रथम काय करायचं, दुर्वांना हळदी कुंकू लावायचं. नंतर आपल्याला 21 दुर्वा उजव्या हातात घ्यायच्या आहेत. त्यानंतर मग तुम्हाला दुर्वा हातात घेऊन 11 वेळा श्री गणपती अथर्वशीर्ष याचं पठण करायचं आहे. शेवटच्या वेळी फलश्रुती म्हणायची आणि त्या दुर्वा आपल्या गणपती बाप्पांना अर्पण कराव्या किंवा तुम्ही गणपतीच्या मंदिरात जाऊन देखील ही सेवा करू शकता. जर तुम्हाला अथर्वशीर्ष बोलणं शक्य नसेल तर तुम्ही ओम गंग गणपते नमः हा मंत्र म्हणून एक एक दुर्वा गणपतीच्या चरणापाशी वाहू शकता किंवा 21 दुर्वा उजव्या हातात घेऊन 108 वेळा ओम गंग गणपते नमः असं म्हणून एकदम सर्व दुर्वा देखील तुम्ही गणपती बाप्पांच्या चरणापाशी वाहू शकता. जर तुम्हाला जास्वंदाचं फूल भेटलं असेल तर दुर्वांसोबतच तुम्ही जास्वंदाचं फूल देखील वाहू शकता. हा उपाय देखील खूप प्रभावी आहे. तुम्ही नक्की करून पहा, तुम्हाला याचा अनुभव नक्की येईल. आणि हा उपाय मुलांसाठी देखील खूप छान आहे. हा उपाय तुम्ही नक्की करून पहा. आता आपण अतिशय प्रभावी असा उपाय आणि अतिशय खूप चांगली सेवा, खूप सुंदर सेवा आज मी तुम्हाला सांगणार आहे, जी तुम्हाला 120 दिवस करायची आहे. या सेवेचा वैयक्तिक माझा अनुभव आहे. या सेवेचा खरोखर अनुभव येतो आणि खरोखर आपले या सेवेनं सर्व अडचणी नक्की सुटतात. तर बघा, अंगारकी संकष्टी चतुर्थी आहे, तर या सेवेला सुरुवात तुम्ही या दिवसापासून करू शकता. 120 दिवस तुम्हाला ही सेवा करायची आहे आणि या सेवेसाठी कोणतेही नियम नाहीत. अंगारकी संकष्टी चतुर्थीपासून पुढे 120 दिवसांची सेवा, तुमचं एखादं कोणतंही अडलेलं काम असेल तर ते पूर्ण होण्यासाठी तुम्ही प्रयत्न करताय पण त्यामध्ये तुम्हाला यश येत नाही आहे
आणि काहीही करून माझं हे काम पूर्ण झालं पाहिजे किंवा माझ्या मनासारखं झालं पाहिजे, मी प्रयत्न करत आहे, त्यामध्ये मला यश मिळालं पाहिजे, तर त्यासाठी तुम्ही ही सेवा निश्चितच करू शकता. मग यामध्ये बघा, मुलांचं शिक्षण असेल, नोकरी असेल, प्रमोशन असेल, लग्न असेल, अडकलेलं एखादं काम असेल, अडकलेले पैसे असतील, कोणताही प्रॉब्लेम म्हणजे बघा, जगाच्या पाठीवर तुमची कोणतीही इच्छा असू द्या, ती पूर्ण होण्यासाठी तुम्ही प्रयत्न करताय, तर आपल्या प्रयत्नांना नशिबाची साथ मिळावी यासाठी तुम्ही ही सेवा करू शकता. महिला, पुरुष, मुलं, मुली कोणीही करू शकता. तुम्ही ही सेवा स्वतःसाठी करू शकता किंवा आपल्या घरातील इतर मंडळींसाठी सुद्धा तुम्ही ही सेवा करू शकता. 120 दिवस काय, अगदी तुम्ही जर विश्वासाने, खऱ्या भक्तिभावाने ही सेवा कायम केली तरी पहिल्या 11 दिवसामध्येच तुम्हाला या सेवेचा अनुभव येईल. आणि या 120 दिवसांच्या अगोदर अगदी 11 दिवसात तुमची इच्छा पूर्ण होईल. 21 दिवस होऊ द्या, 51 दिवस होऊ द्या, कितीही दिवसात जरी तुमची इच्छा पूर्ण झाली तरीसुद्धा तुम्हाला 120 दिवस ही सेवा पूर्ण करायची आहे. चतुर्थीच्या दिवशी सकाळी देवपूजा झाली की संकल्प करून घ्यायचा. देवासमोर दिवा लावलेला असावा, बसण्यासाठी आसन घ्यायचं आहे. उजव्या हातामध्ये थोडंसं पाणी घ्यायचं, त्यामध्ये हळद कुंकू अक्षदा, एखादं फूल घ्यायचं, आपल्या पूर्ण नावाचा सर्वप्रथम उल्लेख करायचा, गोत्र बोलायचं. आता गोत्र माहीत नसेल तर काश्यप गोत्र म्हणायचं. आणि तुमची जी कोणती इच्छा आहे ती पूर्ण होण्यासाठी तुम्ही आजपासून म्हणजे त्या दिवशीचा दिनांक, वार याचा उल्लेख करायचा. 120 दिवस व दररोज त्या मंत्राचा उल्लेख करायचा की हा मंत्र मी रोज म्हणणार आहे 120 दिवस 121 वेळा. आणि माझी ही इच्छा तुमच्या आशीर्वादाने, कृपेने गणपती बाप्पांना पूर्ण व्हावी म्हणून प्रार्थना करायची आणि त्यानंतर हातातलं पाणी तामणामध्ये सोडून द्यायचं आहे. असा साधा सोपा संकल्प करायचा. त्यानंतर गणपती बाप्पांच्या मंदिरात जाऊन त्यांनासुद्धा आपल्याला साकडं घालायचं आहे, आपली इच्छा बोलून दाखवायची आहे आणि एवढे दिवस माझ्या या इच्छेसाठी मी ही सेवा करणार आहे असं आपल्याला तिथंसुद्धा गणपती बाप्पांना सांगायचं आहे, म्हणजेच प्रार्थना करायची आहे. मग गणपती मंदिरामध्ये जाण्यासाठी आपल्याला 2 विड्यांची पानं, त्यावर 1 रुपयाचं नाणं, 1 सुपारी आणि 1 डाळिंब असं तुम्हाला घ्यायचं आहे. तुमच्या घराच्या आजूबाजूला जिथे कुठे गणपती बाप्पांचं मंदिर असेल तिथं हे साहित्य घेऊन जायचं. तिथं गणपती बाप्पांना आपल्या दोन्ही हातामध्ये हे साहित्य धरून प्रार्थना करायची. सगळं काही सांगायचं जे आपण संकल्पामध्ये बोललो होतो ते. आणि हा जो विडा आहे पानाचा संपूर्ण साहित्यासहित गणपती मंदिरामध्ये अर्पण करायचा आहे. आणि त्यानंतर आपल्याला सेवेला सुरुवात करायची आहे. आता बघा, पहिल्या दिवशीची सेवा जर तुम्हाला हवी असेल तर तुम्ही गणपती मंदिरामध्ये तिथंच 121 वेळा हा मंत्र म्हणू शकता किंवा घरी आल्यानंतर 121 वेळा हा मंत्र म्हणू शकता. आता मंत्र कोणता आहे बघा. मंत्र तुम्ही लिहून घेऊ शकता किंवा स्क्रीनशॉट मारून ठेवू शकता. बघा, मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा. मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा. हा अतिशय प्रभावी असा गणपती बाप्पांचा मंत्र आहे. पहिल्या दिवशी बघा, आपण सकाळी संकल्प केला, त्यानंतर गणपती मंदिरामध्ये जे साहित्य सांगितलं होतं ते अर्पण केलं. त्याच्यानंतर हा मंत्र 121 वेळा आपल्याला म्हणायचा आहे. पण दुसऱ्या दिवशीपासून हा मंत्र म्हणण्याची एकच वेळ आपल्याला ठेवायची आहे. आता जसं की बघा, तुम्ही पहिल्या दिवशी जर सकाळी म्हणत असाल तर दुसऱ्या दिवशी पण तुम्ही सकाळीच म्हणायचं आहे. स्नान केल्यानंतर लगेच 121 वेळा हा मंत्र म्हटला तर अतिशय उत्तम आहे. जर तुम्ही दुसऱ्या दिवशी दुपारी मंत्र म्हटला असेल तर 120 दिवस दुपारीच म्हणा. संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेला मंत्र म्हटला तर 120 दिवस संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेलाच हा मंत्र म्हणायचा आहे. म्हणजे काय, पहिल्या दिवशी थोडं इकडे तिकडे झालं तरी काही हरकत नाही, पण दुसऱ्या दिवशीपासून 120 दिवसांपर्यंत कंटिन्यू म्हणजे मध्ये वेळ एकच ठेवायची आहे. कंटिन्युइटी ठेवायची. मंत्र म्हणण्याची जागा पण जर एकच ठेवली तर अतिशय उत्तम. यासाठी कोणतीही पूजा मांडणी नाही. हा मंत्र तुम्ही देवघरासमोर बसून म्हणायचा आहे. देवघरासमोर दररोज हा मंत्र म्हणताना देवासमोर दिवा लावलेला असावा आणि आपण बसण्यासाठी आसन घेतलेलं असावं. बाकी तुम्हाला देवघरासमोर बसून हा मंत्र म्हणणं दररोज शक्य नसेल तर अशा वेळेला
घरामध्ये कुठेही बसून पण बसण्यासाठी आसन घ्यायचं आणि मग हा मंत्र म्हणायचा आहे. अंथरुणावर वगैरे बसून किंवा सोफ्यावर बसून हा मंत्र म्हणायचा नाही. 120 दिवस दररोज 121 वेळा हा मंत्र म्हणायचा. आता कधी काही अडचण झाली, समजा दररोज तुम्ही सकाळी मंत्र म्हणताय, कधीतरी अडचण आली, तुम्ही दुपारी म्हटला, संध्याकाळी म्हटला, तर तरीही चालतं, काही हरकत नाही. थोडे दिवस कधी काही अडचण वगैरे आली तर हे चालू शकतं. बघा, तुम्ही जागा एक ठेवली आहे आणि वेळ पण एकच ठेवली ना, तर त्या वेळेला ते आसन, ती जागा, त्या जागेवरची ऊर्जा, ती वेळ तुमची वाट बघत असते की हा व्यक्ती कधी येतोय आणि ही सेवा करतोय. अशा वेळेला सिद्धी आपल्याला खूप लवकर प्राप्त होत असते, म्हणजेच अनुभव सेवेचे खूप लवकर मिळतात. म्हणून ही एक महत्त्वाची टीप आहे. ही जर तुम्ही कोणत्याही सेवेमध्ये टीप लक्षात घेतली आणि यानुसार सेवा केली तर त्या सेवेचं तुम्हाला खूप लवकर अनुभव येतील. तसंच देवाला घाबरणं, सेवेला घाबरणं, नियमांना घाबरणं हे अगोदर सोडून द्या. हे साधे सोपे नियम असतात आणि ते आपल्यासाठीच असतात. आणि जी ही काही सेवा आहे, व्रतवैकल्य पारायण तुम्ही करताय, ते मनापासून करा, श्रद्धेने करा. नक्कीच तुमची सेवा देवापर्यंत पोहोचेल आणि त्या सेवेला तुम्हाला अनुभव येईल. आपण ही संकल्पयुक्त सेवा करत आहोत, त्यामुळे 120 दिवस नॉनव्हेज मात्र वर्ज्य करा. तुमच्या घरातील इतर मंडळी खातात, खाऊ द्या. काय करायचं ते त्यांना करू द्या. तुम्हाला त्यांना बनवून द्यावं लागत असेल तर त्या दिवशीची सेवा करण्याच्या अगोदर तुम्ही त्यांना बनवून सुद्धा द्या, काही हरकत नाही. पण जी व्यक्ती सेवा करत आहे त्यानं 120 दिवस नॉनव्हेज खायचं नाही. बाकी दुसरा कोणताच नियम नाही. 120 दिवस तुम्ही परान्न पाळलं तर सोन्याहून पिवळं, अतिशय उत्तम. म्हणजे बघा, कोणाच्या घरचं खायचं नाही. कधी पाळलं पण कधी जमलं नाही, कुठे काही खावं लागलं तर गायत्री मंत्र म्हणायचा, माफी मागायची. फक्त या 2च गोष्टी, या 2च नियमांचं पालन करायचं. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, अन्नातून देखील खूप मोठे दोष लागतात. त्यामुळे परान्न तुम्हाला शक्यतो वर्ज्य करता येतील तेवढं तुम्ही वर्ज्य करण्याचा प्रयत्न मात्र नक्की करायचा आहे. आता बघा, या सेवा चालू असताना मासिक पाळी आली तर मासिक पाळीमध्ये देखील आपल्याला मंत्रजप चालू ठेवायचा आहे. पण आपल्याला त्या सेवेमध्ये ते दिवस काउंट करायचे नाहीत, ते दिवस सोडून द्यायचे आहेत. आणि नंतर मासिक पाळी संपल्यानंतर तिथून पुढे तुम्ही सेवा पूर्ण करायची आहे. समजा तुमची 40 दिवसांची सेवा झाली आणि मासिक पाळी आली तर 4 ते 5 दिवस झाल्यानंतर परत 41व्या दिवसापासून सेवेला सुरुवात करायची आहे. आणि जर समजा सुतक आलं तर सेम सुतक संपल्यानंतर जिथं स्टॉप झालं होतं तिथून पुढं कंटिन्यू करायचं आहे. बाकी कोणतेही नियम नाहीत. तुम्हाला जर हवं असेल तर दररोज आपली सकाळची देवपूजा झाली की आपल्या देवघरातील गणपती बाप्पांना तुम्ही एखादं लाल फूल अर्पण करू शकता. दररोज 120 दिवस तुम्ही दुर्वा अर्पण करू शकता. दररोज 120 दिवस तुम्ही गणपती बाप्पांना गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवू शकता. पहिल्या दिवशी, म्हणजे ज्या दिवशी आपण सेवा करतोय त्या दिवशी श्री गणपती बाप्पांना मोदकांचा नैवेद्य दाखवा, मोदक अर्पण करा. जास्वंदाचं फूल बाप्पांना आवडतं तेही तुम्ही अर्पण करा आणि दुर्वा पण निश्चितच अर्पण करा. आता शेवटच्या दिवशी याचं उद्यापन कसं करायचं, हा सुद्धा बऱ्याच जणांचा प्रश्न असेल. तर या सेवेला उद्यापन वगैरे असं काहीच नाही आहे. पण या 120 दिवसामध्ये आपली इच्छा पूर्ण होतेच होते. तर तुम्ही शेवटच्या दिवशी आपली इच्छा पूर्ण झालेली आहे म्हणून गणपती बाप्पांबद्दल एक कृतज्ञता म्हणून त्या दिवशीसुद्धा गणपती बाप्पांच्या मूर्तीवर आपल्याला घरच्या घरी तुम्ही अभिषेक करा. गणपती बाप्पांना लाल फूल, 21 दुर्वांची एक जोडी अर्पण करा आणि गणपती बाप्पांना मोदकांचा नैवेद्य नक्कीच अर्पण करा. कारण गणपती बाप्पांना मोदक अतिशय प्रिय आहेत म्हणून. आणि आपण जी काही सेवा केलेली आहे त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत आहोत. तर मोदकांचा नैवेद्य दाखवून त्यांची आरती वगैरे करून हे करायचं आहे. हे झालं आपलं साधं सोपं असं उद्यापन. आणि ज्या गणपती मंदिरात तुम्ही पहिल्या दिवशी गेला होतात त्या गणपती मंदिरामध्ये सुद्धा तुम्ही मोदक वगैरे अर्पण करा. 21 दुर्वांची एक जोडी लाल फूल गणपती बाप्पांना अर्पण करा आणि यथाशक्ती जी काही तुमची इच्छा आहे, जे काही तुम्हाला मनातून वाटतंय तेवढी दक्षिणा, तेवढं गुप्तदान तुम्ही त्या मंदिरामध्ये निश्चितच करू शकता. बाकी या सेवेला कोणतंही उद्यापन नाही, पण एक कृतज्ञता म्हणून आपण या सर्व गोष्टी करत आहोत. तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही
या शेवटच्या दिवशी तुमच्या घरी तुम्ही एखादं जोडपंसुद्धा जेवू घालू शकता किंवा तुम्ही गणपतीच्या मंदिरात किंवा कोणत्याही मंदिरामध्ये शिधा अर्पण करू शकता. एखाद्या गरजू व्यक्तीला तुम्ही शिधा अर्पण करू शकता. म्हणजे करायचं म्हटलं तर खूप काही गोष्टी आहेत. कृतज्ञता व्यक्त करायची असेल तर तुम्ही या उद्या अंगारकी चतुर्थीचा योग आलेला आहे आणि या चतुर्थीच्या निमित्ताने मी तुम्हाला या काही सेवा सांगितलेल्या आहेत, तर तुम्ही नक्कीच या सेवा करायला सुरुवात करा. या सेवांमुळं आपलं प्रारब्ध दोष नक्कीच कमी होतात आणि आपल्या काही अडलेली कामं असतील ते देखील पूर्ण व्हायला सुरुवात होते. या चतुर्थीपासून तुम्हाला नाही शक्य झालं तर तुम्ही पुढील चतुर्थीपासून देखील या सेवेला सुरुवात करू शकता. पण उद्याची चतुर्थी देखील खूप मोठी चतुर्थी आहे, अंगारकी योग आहे. त्यामुळे नक्कीच उद्यापासून देखील शक्य असेल तर तुम्ही या सेवेला सुरुवात करू शकता. तर ही माहिती आवडली असेल अशी अपेक्षा करते आणि आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. ओम गंगणपते.